Hello everyone. Let us go through the topic of let us learn on page 125 of your Mathematics 2 textbook. ट्रिग्नोमेट्रीतला आपण पान 125 वरचा लेट अस लर्न हा टॉपिक कव्हर करूया. पान 125 काढा. 3 नवीन रेशोज आपण बघणार आहे, कोसेक, सेक आणि कॉट. याच्या आधी आपण साइन, कॉस आणि टॅन रेशोज पाहिलेत, त्याच्यावरनंच हे आलेले आहेत पुढचे. Multiplicative inverse or the reciprocal of sine ratio is called cosecant ratio. साइनचा जो रेसिप्रोकल असतो, गुणाकार व्यस्त, त्याला कोसेकंट म्हणायचं. इट इज रिटन इन ब्रीफ ॲज कोसेक. थोडक्यात तो कोसेकंट असं पूर्ण न लिहिता कोसेक असा लिहितात. देअरफॉर वी कॅन से दॅट कोसेक थिटा इज 1/sin थिटा. तसंच पुढे multiplicative inverses or reciprocals of cosine and tangent ratios are called secant and cotangent ratios respectively. कॉसचा जो रेसिप्रोकल असेल त्याला सेक म्हणायचं, सेकंट म्हणजे, आणि टॅनचा जो रेसिप्रोकल असेल त्याला कोटँजंट म्हणायचं, टँजंटचा. ते लिहिताना थोडक्यात असे लिहितात, सेकंडच्या ऐवजी सेक लिहितात नुसतं, आणि कोटँजंटच्या ऐवजी कॉट लिहायचं. 3 नवीन रेशोज पाहिले आपण, कोसेक, सेक आणि कॉट. तर आपण आता असं म्हणू शकतो, त्यामुळे सेक थिटा म्हणजे असणार 1/cos थिटा आणि कॉट थिटा म्हणजे असणार 1/tan थिटा. क्लिअर आहे? फिगर बघायची, त्यात साइन थिटा सांगायचा. साइन थिटा म्हणजे असतं अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस, ए बी अपॉन ए सी. आणि कोसेक थिटा म्हणजे काय असणार आता, त्याच्या उलटा रेसिप्रोकल, 1/sin थिटा, हे 1/ए बी अपॉन ए सी. भागिले म्हणजे उलटून गुणिले करायचं, 1 इंटू होणार ए सी अपॉन ए बी. 1 into AC upon AB is nothing but AC upon AB. So cosec theta is AC upon AB. This means that cosec theta is equal to, what is AC now? AC is hypotenuse, upon, what is AB? AB is the opposite side. So it is hypotenuse upon opposite side. This you have to remember. लक्षात ठेवायचं आहे. Also cos theta, cos म्हणजे adjacent upon hypotenuse, म्हणजे इथं होणार BC upon AC. तर सेक म्हणजे त्याचा रेसिप्रोकल आहे. सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. 1/cos थिटा इज इक्वल टू 1/BC अपॉन AC. हे भागिले म्हणजे उलटून गुणिले करायचं, म्हणजे 1 into AC upon BC, which is nothing but AC upon BC. So it means that sec theta is equal to, what is AC now? AC is the hypotenuse, upon, what is BC? BC is the side adjacent to angle theta, so it is hypotenuse upon adjacent side. It's important. Sec theta is equal to hypotenuse upon adjacent side. Tan theta म्हणजे opposite upon adjacent, AB upon BC. आणि cot theta म्हणजे reciprocal of tan. That gives us 1/AB upon BC. 1/AB upon BC म्हणजेच 1 into BC upon AB. 1 into BC upon AB is nothing but BC upon AB. So what do we get? Cot theta is equal to, what is BC now? BC is adjacent side.
अपॉन ए बी इज वॉट, ए बी इज अपोजिट साईड, लक्षात ठेवायला लागणार. कॉट थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड. कॉट थिटा अजून एका पद्धतीने बघता येतो. टॅन थिटा म्हणजे आपण म्हणू शकतो साईन थिटा अपॉन कॉस थिटा असतं, असाही टॅनचा अर्थ आहे. आणि कॉट थिटा जो आहे तो 1 अपॉन टॅन थिटा, म्हणजेच 1 अपॉन साईन थिटा अपॉन कॉस थिटा, which is 1 into cos theta upon sin theta, which is nothing but cos theta upon sin theta. It means that cot theta म्हणजे असणार cos theta upon sin theta. हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, अंडरस्टूड. लेट्स मूव ऑन. आपल्याला लक्षात ठेवायचं आता साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. कारण साईन आणि कोसेक हे रेसिप्रोकल रेशोज आहेत, त्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट 1 येणार. आपल्याला गणित करताना कधी कधी वापरायला लागतं असं. देअरफॉर वी कॅन से दॅट साईन थिटा इज इक्वल टू काय असणार, हा कोसेक समजा आपण इकडे घेतला तर तो डिनॉमिनेटरमध्ये येईल, म्हणजे 1 अपॉन कोसेक थिटा असणार. किंवा कोसेक थिटा इज इक्वल टू काय असणार, कोसेक थिटा इज इक्वल टू हा इकडे घेतला समजा, साईन थिटा इकडे घेतला तर तो असणार 1 अपॉन साईन थिटा. अंडरस्टूड. हॅव टू रिमेंबर दिस. सेकंड पॉईंट, कॉस आणि सेक हे रेसिप्रोकल रेशोज आहेत, त्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट नेहमी 1 असणार, त्यामुळे त्यांचा गुणाकार 1 असणार. So we can say that cos theta is equal to 1 upon sec theta, or sec theta is equal to काय असणार, 1 upon cos theta. Clear? Third one, tan theta into cot theta is equal to 1. कारण tan आणि cot हे reciprocal ratios आहेत. So we can say that tan theta must be equal to 1 upon cot theta, or cot theta is equal to 1 upon tan theta. क्लिअर? नसलं समजलं तर परत बघायचा व्हिडिओ. The table of the values of trigonometric ratios of angles 0, 30, 45, 60 आणि 90. 0, 30, 45, 60 आणि 90 या अँगल्सचे रेशोज आपल्याला, ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेम्स येतात. पुस्तकात एक टेबल आहे, ते तसं आहे तसं मी इथं आणले. टेबल जरा केअरफुली बघून घ्या. तर हे 5 व्हॅल्यूज आहेत, 0, 30, 45, 60 आणि 90, आणि 6 रेशोज आहेत. 5 into 6 म्हणजे 30 व्हॅल्यूज आहेत, 30 किमती आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. या 30 किमती लक्षात ठेवायच्या जरी असल्या, अवघड जरी वाटलं तरी तेवढं ते अवघड नाही आहे. थोडं आपण डोकं चालवलं मेंटॉस खाऊन तर आपल्याला हे लक्षात ठेवायला सोपं आहे अगदी. कसं, तर आपल्याला असं माहिती आहे की एखाद्या अँगलची साईन आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलची कॉस हे सेम असतात नेहमी. त्यामुळे 30 अँगलची जी साईन असणार ती त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे 60 त्याची कॉस असणार. त्यामुळे या दोन व्हॅल्यूज सारख्याच आहेत. तसंच 30 अँगलची जी कॉस असणार ती 60 अँगलची साईन असणार. हे दोन व्हॅल्यूज सारखे आहेत, कारण 30 आणि 60 90 म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होत आहेत. तर 0चा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे 90, त्यामुळे साईन 0 जेवढी असणार तेवढीच कॉस 90 असणार. तर इथे दिसत आहे तसं, जेवढी 0ची जेवढी साईन आहे तेवढीच 90ची कॉस आहे. तसंच कॉस 0 जेवढी आहे तेवढी साईन 90 आहे. आता 45 आणि 45 हे सुद्धा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत, त्यामुळे साईन 45 जेवढी असणार
तेवढीच कॉस 45 असणार. आणि त्या व्हॅल्यूज रिपीट होत आहेत, असं अजून 2-4 ठिकाणी तुम्हाला दिसेल. कोसेक 30 जेवढी आहे तेवढीच सेक 60 आहे. सेक 30 जेवढी आहे तेवढीच कोसेक 60 आहे. कोसेक 45 जेवढी आहे तेवढीच सेक 45 आहे. तर असं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल हे. ओके, तर हे लक्षात ठेवायला तसं अवघड नाही आहे फार. त्याच्यात काही ट्रिक्स आहेत, त्याने आपण ते लक्षात ठेवू शकतो. ते लक्षात ठेवण्यासाठी 1-2 ट्रिक्स अशा सांगतो. हा एक ट्रायंगल बघा, 30, 60, 90 ट्रायंगल आहे हा. त्या 30, 60, 90 ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज आपण गेल्या वर्षी पाहिल्या होत्या. त्याच्यात 30 समोरची साईड जी आहे, इट इज हाफ ऑफ द हायपोटेन्युअस and the side opposite 60 degrees is √3/2 times the hypotenuse. असं गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं. आठवत नसेल तर मागच्या वर्षीचं पुस्तक काढून बघा. तर आपण यातला हायपोटेन्युअस जो आहे तो 2 आहे असं धरू. त्यामुळे 30 डिग्री समोरची साईड जी आहे ती त्याच्या हाफ होईल. त्यामुळे ही साईड होईल 1 आणि 60 समोरची साईड होईल √3. तर अशा साईड्स असलेला ट्रायंगल लक्षात ठेवायचा. 30 समोरची साईड 1 पाहिजे, 60 समोरची साईड √3 पाहिजे आणि हायपोटेन्युअस जो आहे तो 2 पाहिजे. तर याच्यावरनं आपल्याला 30 आणि 60चे सगळे रेशोज सांगता येतात, कारण त्या साईड्स आपल्यासमोर आहेतच. त्यामुळे आपण म्हणू शकतो sin 30 अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस, cos 30 ॲडजसंट अपॉन हायपोटेन्युअस म्हणजे √3/2, tan 30 अपोजिट अपॉन ॲडजसंट म्हणजे 1/√3, कोसेक म्हणजे हायपोटेन्युअस अपॉन अपोजिट किंवा याचा रेसिप्रोकल असतो तो असणार 2/1. 2/1 इज नथिंग बट 2. सेक हायपोटेन्युअस अपॉन ॲडजसंट म्हणजे 2/√3 आणि cot 30 ॲडजसंट अपॉन अपोजिट √3/1. √3/1 म्हणजेच √3. त्या 30च्या व्हॅल्यूज आपल्याला सांगता येतात. तसंच 60च्या पण सांगता येतील. 60च्या सांगता येतील त्या तुम्ही आता शोधून काढा. 60च्या व्हॅल्यूज कशा सांगता येतात. तर हा ट्रायंगल महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवायचा. 30 समोरची साईड 1 पाहिजे, 60 समोरची साईड √3 पाहिजे आणि हायपोटेन्युअस आहे तो 2 पाहिजे. तर sin 60 म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस म्हणजे ते होणार √3/2 वगैरे वगैरे. तर 60चे सगळे तुम्ही लिहून काढता येतात का बघा, पुस्तकात न बघता. तर हा जसा ट्रायंगल आहे तसा अजून एक लक्षात ठेवायला लागतो. त्याला 45, 45, 90 ट्रायंगल म्हणूया आपण. असा एक ट्रायंगल आहे ABC, ज्याच्यामध्ये अँगल B राईट अँगल आहे आणि अँगल A आणि अँगल C हे दोन्ही असणार 45चे असणार नाही आहेत असं म्हणू. आता हे दोन्ही 45चे असल्यामुळे त्या साईड्सही कॉन्ग्रुएंट असणार. त्यामुळे ही साईड जर 1 असेल तर ही साईड पण 1 असणार आणि पायथागोरस थिअरम वापरला तर हायपोटेन्युअस येणार √2. तर आता याच्यावरनं आपण 45 अँगलचे रेशोज सगळ्या त्या व्हॅल्यूज सांगू शकतो सगळ्या. तर आपण ए अँगल विचारात घेऊ. नाउ लेट अस राईट द रेशोज विथ रिस्पेक्ट टू अँगल ए. दोन्ही 45चे आहेत ना, त्यामुळे घोटाळा होऊ नये म्हणून मी कुठला अँगल आहे तो सांगितला आहे. तर हे सोपं आहे. sin 45 अपोजिट अपॉन हायपोटेन्युअस म्हणजे BC अपॉन AC म्हणजेच 1/√2. cos 45 ॲडजसंट अपॉन हायपोटेन्युअस म्हणजे परत होणार 1/√2. tan 45 अपोजिट अपॉन ॲडजसंट 1/1. 1/1 इज 1. साइन कॉस टॅन झाले की पुढचे सोपे असतात. कोसेक 45 √2/1 याचा रेसिप्रोकल असतो असं लक्षात ठेवलं तरी चालेल. याचा रेसिप्रोकल √2/1 इज नथिंग बट √2. सेक 45
root 2 upon 1 again, which is nothing but root 2. And tan 45, sorry, cot 45. Cot 45 tanचा रेसिप्रोकल ॲडजसंट अपॉन ऑपोजिट असंही म्हणता येईल. ॲडजसंट अपॉन ऑपोजिट म्हणजे 1 upon 1 which is again 1. तर हे 30, 45 आणि 60 यांच्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज लक्षात ठेवण्यासाठी हे दोन ट्रायंगल व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्याने बऱ्याच व्हॅल्यूज लक्षात राहतात. तेवढ्याने पण खरं तर काम होत नाही, थोडंसं अजून पुढे लक्षात ठेवायला लागतं. तर ते असं आहे, हे लक्षातच ठेवायला पाहिजे. ते काय आहे ते बघा. पहिला साइन 0 लक्षात ठेवायचा. मी सांगतो, साइन 0 इज 0. आता एखाद्या अँगलची साइन आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलची कॉस हे सेम असते. त्यामुळे साइन 0 जर 0 असेल तर कॉस 90 सुद्धा असणार 0. कॉस 0 एक लक्षात ठेवायला लागतो. कॉस 0 इज 1. परत मग आजच्या हरकत एखाद्या अँगलची कॉस म्हणजे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी अँगलची साइन असते. कॉस 0 जर 1 असेल तर साइन 90 सुद्धा 1 असणार. एवढ्या लक्षात ठेवले की पुढचे काढता येतात. तर ते पुढचे म्हणजे आता टॅन म्हणजे काय असतं, साइन अपॉन कॉस, ते असणार 0 upon 1. 0च्या डिनॉमिनेटरमध्ये काही असलं तरी व्हॅल्यू 0च असते. आणि टॅन 90 काय असणार तर 1 upon 0. 1 upon 0 असं त्यांनी सांगितलं आहे, पण 0ने डिवाईड काय करता येत नाही आपल्याला. 0ने डिव्हिजन ही डिफाईंडच नाही आहे मॅथमॅटिक्समध्ये. त्यामुळे याची व्हॅल्यू काय काढता येणार नाही. त्यामुळे त्याला म्हणायचं नॉट डिफाईंड. ते पुस्तकातलं टेबल पाहिलं तर त्याच्यात पुष्कळ ठिकाणी नॉट डिफाईंड दिसत आहे, 2-4 ठिकाणी. तर त्या नॉट डिफाईंडचा अर्थ हा आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. समजलं साधारण. थँक यू फॉर युअर टाईम. होप यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.